ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। दरम्यान महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांनी दिवाळीत फटाक्यांवर बंदी घालण्याचे संकेत दिले होते। राज्य मंत्रिमंडळ बैठकीत यासंबंधी अनेक मंत्र्यांनी संमतीही दिली। फटाक्यांच्या धुरामुळे श्वसनाचा त्रास होतो, त्यामुळे यावर्षी फटाकेमुक्त दिवाळी साजरा करण्याचं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी केलंय। राजस्थान, ओरिसा आणि सिक्कीम पाठोपाठ आता महाराष्ट्रात देखील दिवाळीत फटाक्यांवर बंदी येण्याचा विचार करण्यात आला होता। यात काही मंत्र्यांनी फटाक्यांवर बंदी घालण्याचं समर्थन केलं, तर काहींनी फटाके विक्रेत्यांच्या बाजूने भूमिका मांडल्यामुळे निर्णय होऊ शकला नाही अशी माहिती आहे। तर दुसरीकडे मुंबईत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे। तर या फटाक्यांसंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काय आवाहन केलं आणि मुंबई पालिकेने कुठली नियमावली जारी केली आहे जाणून घेऊया। टास्क फोर्सचा आणि डेथ ऑडिट कमिटीचा एकत्रित म्हणणं होतं की कुठल्याही परिस्थितीत आपण यावेळी फटाके विरहित दिवाळी असायला हवी। आज आम्ही कॅबिनेटमध्ये सुद्धा हा विषय फार सविस्तर चर्चा झाली। माननीय उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यांचाही तोच विचार आहे आणि त्यामुळे सगळ्यांच्याच वतीनं हे आव्हान राहील की फटाके मुक्त दिवाळी महाराष्ट्रातल्या सर्व जनतेने साजरी करावी, असं आव्हान, अशी विनंती मी महाराष्ट्र राज्याच्या सरकारच्या वतीनं, महाविकास आघाडी सरकारच्या वतीनं या निमित्ताने जरूर करेल। फटाके फोडण्यावर काही प्रमाणात नियंत्रण आणण्यात यावं, त्यासाठी आम्ही SOP तयार करतो आहे। उद्या संध्याकाळपर्यंत किंवा परवा सकाळपर्यंत ती SOP तयार होईल आणि ती जारी करू। SOP करण्यापेक्षा आमचं भर असा राहील की जनजागृती जर झाली आणि लोकांनी स्वतःहूनच जर याच्यावर आपल्या निर्बंध घालून घेतले स्वतःवर, तर ते अधिक योग्य ठरेल। कारण काय की आपण सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडतो, एकत्र जमतो, तिथं सोशल डिस्टन्सिंग आहे, किंवा मग एकाच ठिकाणी जास्त प्रदूषण झालं की तिथे ज्या व्यक्तींचा वावर असेल त्यांना या आजाराचं लक्षणं सुद्धा दिसू शकतील। म्हणून स्वनिर्बंध जर घालून घेतले तर निश्चितपणे ते जास्त फायद्याचं पडेल। नियमावली आमची साधारणतः 2 दिवसामध्ये येऊ शकेल।